काही आजार असे असतात की ज्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपी कीहोल सर्जरी ही सहजगत्या होऊ शकते. उदाहरणार्थ स्त्रीरोगाचे भरपूर काही असे आजार आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही लॅप्रोस्कोपी अगदी सहजगत्या आणि रुटीनली वापरू शकतात. पण काही वेळेला बऱ्याचशा गोष्टी त्या थोड्या क्लिष्ट असू शकतात आजाराच्या दृष्टीने. म्हणजे कधी कधी अगदी गर्भपिशवी काढण्याचं ऑपरेशन सुद्धा आधीच्या ऑपरेशन्समुळे सगळे चिकटलेलं वगैरे असेल, किंवा कॅन्सर सर्जरी असतील की ज्याच्यामुळे खूप मोठे मास वगैरे आहेत, मोठे मोठे अवयव काढायचा प्रकार करायचा असेल, अशा वेळेस कदाचित लॅप्रोस्कोपी तुम्हाला मदत करणार नाही. थोड्यासाठी म्हणून होऊ शकतात त्याचा उपयोग, पण त्याच्यानंतर ओपन सर्जरी आपल्याला करावीच लागू शकते. पण ती सुद्धा मग शेवटी डॉक्टरांशी योग्य तो सल्ला घेतल्यानंतर जर तुम्ही प्लॅन केलात तर त्यानुसार तुमचा फायदाच होतो. कसं होतं की जेवढा तुम्ही आधी प्लॅन कराल तेवढं तुम्ही एकदा ऍडमिट झाल्यानंतर सर्जरी, भले तुम्ही लॅप्रोस्कोपी करा का ओपन सर्जरी करा, पण त्याच्यामधनं तुमचं यश मिळण्याचा प्रकार जो आहे हा ऑलरेडी तुम्ही तो तयार केलेला असेल. तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही कधीही आमची मदत घेऊ शकतात. आम्ही इथेच आहोत तुमच्या सेवेसाठी. तुम्हाला जे काही लागेल, तुम्हाला ओपन लागेल का लॅप्रोस्कोपी लागेल, हे व्यवस्थित चर्चा करून ठरवून आपण त्या पद्धतीने करू शकतो. प्लीज विजिट अस ॲट श्री आनंद इटर्नल हॉस्पिटल, समर्थनगर, नाशिक. थँक्यू.